पण आज लोकांकडे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी मोनोच्या प्रवासाला पसंती दिली। त्यामुळे मोनो कदाचित ओव्हरलोड झाली अशी शक्यता वर्तवली जाते। तांत्रिक अडचण उद्भवली आणि ही मोनो बंद पडली। ही मोनो 2 तासापासून बंद आहे। बराच काळ लोकांनी संयम दाखवला, सहनशीलता दाखवली, पण आता त्यांचा संयम हा सुटू लागलेला आहे। 2 तास हे प्रवासी आतमध्ये अडकून पडले। एक साधारणतः अर्ध्या पाऊण तासापर्यंत लाईट सुरू होते, एसी ही सुरू होता, तोवर सगळं ठीक होतं। पण जेव्हा लाईटही बंद झाले, एसी बंद पडला, तेव्हा अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला। लोकांना आतमध्ये गुदमरल्यासारखं होऊ लागलं। त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला इथून सोडवा, आम्हाला खाली आणा असं लोकांकडून आवाहन केलं जाऊ लागलं। अग्निशमन दलाचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण जिथे जिथे मुंबईकर संकटात सापडतात तिथे तिथे अग्निशमन दल मुंबईकरांसाठी ढाल बनून धावून येतं। आत्तासुद्धा संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची जबाबदारी ही मुंबईच्या अग्निशमन दलाच्या टीमनं सांभाळलेली आहे। गेल्या काही वर्षांपासून अग्निशमन दलाचं अत्याधुनिकीकरण करण्यावरती विशेष भर दिला जातोय आणि त्याचीच एक प्रकारे परिणिती या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाचे जवान सातत्यानं प्रयत्नशील आहेत की लोकांना लवकरात लवकर सुखरूपपणे बाहेर आणण्यासाठी, पण कुणीही आतमधनं दरवाजे तोडू नका किंवा काचा तोडू नका। उदय पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत, आपण उदयशी संवाद साधूया। उदय, या तुटलेली जी काच आहे, खिडकी आहे, त्याच्यातनं सुद्धा काही जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करताना दिसतंय। थोडंसं रिस्की आहे, पण हा प्रयत्न कसा सुरू आहे? अग्निशमन दलाचा जवान जो आहे तो स्वतः आतमध्ये गेलेला आहे। मुंबई अग्निशमन दलाचा एक जवान जो आहे तो स्वतः मोनोरेलच्या आतमध्ये गेलेला आहे आणि तिथून तो प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आपण पाहतोय। एक महिला प्रवासी आहे, तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न जे ते सुरू झालेले आहे। तिला सुखरूपपणे लॅडरवरती घेण्याचं काम जे ते सुरू आहे। आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत की एक धोकादायक परिस्थिती आहे, मात्र तरी देखील धोका पत्करून तिथे प्रवाशांना सुखरूपपणे मुंबई अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते लॅडरच्या प्लॅटफॉर्मवरती येतात आणि त्या प्लॅटफॉर्मवरती जवळपास 4 ते 5 प्रवाशांना घेण्यात येईल। त्यानंतर हे लॅडरचा प्लॅटफॉर्म जो आहे तो सुखरूपपणे खाली आणण्यात येईल, जेणेकरून प्रवासी सुखरूपपणे खाली उतरतील। आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत दुसरी लॅडर देखील लावण्यात आलेली आहे आणि सर्व महिलांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती म्हणजे सर्वप्रथम महिलांना बाहेर काढण्याचं काम जे झालेलं आहे। उदय, तुमचा आवाज येत नाहीये, पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। पण जी तोडलेली काच आहे, कारण दरवाजा काही उघडत नाहीये, त्यामुळे दरवाजाच्या नादी न लागता आता या काचांमधनंच, उघडलेल्या किंवा फोडलेल्या काचांमधनंच लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दुसऱ्या बाजूचा दरवाजा बहुतेक उघडण्यामध्ये यश मिळालेलं आहे, पण उंची खूप जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला सुरक्षितपणे खाली आणणं ही अग्निशमन दलाची जबाबदारी आहे। थोडंसं धोकादायक आहे खिडकीतनं बाहेर प्रवाशांना त्या शिडीपर्यंत आणणं, पण हा कदाचित प्रवाशांचाही विश्वास आहे अग्निशमन दलावरचा, जवानांवरचा, आणि त्यामुळे खूप विश्वासानं एकमेकांच्या हातात हात देत हे सर्वजण आता खाली येण्याचा प्रयत्न करतात। अशा व्यक्तींना पहिल्यांदा प्राधान्य बाहेर काढण्यासाठी दिलं जात आहे की ज्यांना सफोकेशन होऊ लागलं आहे, श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे, थोडंसं गुदमरल्यासारखं वाटतंय किंवा चक्कर आल्यासारखं वाटतंय। सोबतच ज्या वृद्ध महिला आहेत या सर्वांना आधी बाहेर काढण्याचे प्रयत्न किंवा त्यांना बाहेर काढण्यामध्ये प्राधान्यक्रम दिला जातोय। जे वृद्ध आहेत, महिला आहेत, ज्यांना त्रास होऊ लागलेला आहे। एक व्यक्ती मगाशीच खाली आली आणि त्याच्या पाठोपाठ एक हळूहळू एकेका प्रवाशाला वाचवण्याचे किंवा बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। एकंदरीत अंदाज नाही आहे किती प्रवासी आत आहेत, पण 100-200 पेक्षा जास्त प्रवासी आत आहेत अशी माहिती मगाशी एका प्रवाशानं, मोनोमधल्याच प्रवाशानं आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन बराच काळ चालू शकतं। दुसरा एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे पावसाचा अडथळा। पाऊस आता धो-धो बरसायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोपी गोष्ट नाही आहे या सगळ्या प्रवाशांना रेस्क्यू करणं, कारण जी उंची आहे, ज्या उंचीवरती सध्या मोनो आहे ती उंची बरीच आहे आणि हा फक्त विश्वासाचा भाग आहे। लोक आत्ता अग्निशमन दलाच्या जवानांच्या हातात जो हात देत आहेत तो फक्त विश्वासानं हात देत आहेत की ही मंडळी आपल्याला सुरक्षितपणे बाहेर काढणार आहेत आणि सुरक्षितपणे रेस्क्यू करणार आहेत।
आता या अशा शिड्यांवरनं चालत जाण्याची सवय काही सर्वसामान्य माणसाला नसते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा इमर्जन्सी सिच्युएशनमध्येच अशी वेळ येते. त्यामुळे प्रत्येकाला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा अग्निशमन दलाचे जवान पावलोपावली उभे असल्याचं आपण पाहतोय. खूप मोठी जबाबदारी अग्निशमन दल सध्या पार पाडतंय आणि जेव्हा जेव्हा मुंबईकर संकटात असतात, अडचणीत असतात, तेव्हा अग्निशमन दल हे अर्थातच सगळ्या यंत्रणांच्या सोबत धावून आल्याचं दृश्य आपण पाहतो. त्यामुळे एकीकडे दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न, तर दुसरीकडे ज्या खिडकीची काच आतून तोडण्यात आलेली आहे त्या खिडकीतनं सुद्धा प्रवाशांना बाहेर कसं काढता येईल याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं आता सुरू करण्यात आले आहेत. आप कितने लोग हैं? सर कितने लोग अच्छे आपके मुताबिक? अभी पता लग रहा है, अभी कर रहे हैं, रेस्क्यू चल रहा है, रेस्क्यू हो जाएगा, डोंट वरी। कितने लोग इन्वॉल्व है सर? प्रशासनाकडनं दिलासा दिला जातोय की लवकरात लवकर प्रत्येकाला रेस्क्यू केलं जाईल, सुरक्षितपणे खाली उतरवलं जाईल. अंदाजे किती लोक आतमध्ये आहेत हे कळू शकत नाहीये. त्यामुळे प्रशासनाला सुद्धा खूप सावधानतेनं पावलं उचलावी लागतात. पॅनिक सिच्युएशन किंवा लोक भयभीत जास्त का झाले, तर लाईट बंद झाल्या आणि AC बंद झाला. ही ट्रेन पूर्णपणे बंदिस्त आहे. हवा यायला किंवा हवा खेळती राहायला इथे कुठेही कुठला चान्स नाही आहे, कुठली सोय नाही आहे. त्यामुळे जेव्हा लोक घुसमटू लागलं, लोकांना लोक गुदमरू लागले, तेव्हा मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते की काय असं वाटू लागलं. आणि त्याच वेळेला अग्निशमन दलानं सुद्धा वेगानं पावलं उचलायला सुरुवात केली. पहिल्यांदा हेच प्राधान्य होतं की दरवाजे उघडावेत आणि त्या दरवाजांमधनं सुरक्षितपणे लोकांना बाहेर काढावं. पण परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात आलेलं असताना किंवा लोकांना आता अधिक त्रास होऊ लागला आहे याची जेव्हा जाणीव झाली, तेव्हा मात्र फक्त दरवाजाची वाट न पाहता ज्या बाजूनं लोकांनी खिडकीची एक काच फोडलेली आहे त्या खिडकीमधनं सुद्धा लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल सध्या तत्पर असल्याचं दृश्य आपण पाहतोय. हळूहळू करत सावधानतेनं, कोणती घाई न करता प्रत्येक प्रवाशाला सुखरूपपणे खाली आणण्याची जबाबदारी ही अग्निशमन दलाच्या जवानांवरती आहे आणि अगदी चोखपणे ही सगळी मंडळी ती जबाबदारी पार पाडताना आपल्याला दिसतात. प्रशासन सातत्यानं सांगतोय की सर्वजण सुखरूपपणे बाहेर येतील. मुंबईची ही मोनो रेल्वे आहे. मोनो रेल्वेमधनं प्रवाशांची सुटका जवळपास 2 तासांनंतर होते आहे. मोनो रेल्वे रोजच्या रोज इतकी गर्दीनं ओसंडून वाहत नसते, पण आज मात्र परिस्थिती थोडीशी वेगळी असल्यामुळे मोनो रेल्वेमध्ये कदाचित क्षमतेबाहेर प्रवासी गेले का किंवा त्यांनी प्रवास केला का हेही अर्थात तपासाअंती समोर येईल. पण गर्दी जास्त झाल्यामुळे ही मोनो एका बाजूला कललेली होती आणि वळणावरती असतानाच ही मोनो बंद पडली. त्यामुळे रेस्क्यूमध्ये जटिलता वाढली, कॉम्प्लिकेशन्स वाढले आणि आता अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतात इथल्या प्रत्येक प्रवाशाला सुखरूपपणे बाहेर काढण्याचे, त्यांची सुटका करण्याचे. साधारणतः 5:45च्या दरम्यान ही मोनो बंद पडलेली होती आणि आता रात्रीचे 7:45 वाजून गेलेले आहेत. 7:45 वाजता या प्रवाशांची हळूहळू सुटका होते आहे. अजूनही नेमके किती प्रवासी हे आतमध्ये अडकलेले आहेत याचा अंदाज नाही, पण अग्निशमन दलाच्या 2 मोठ्या शिड्या 2 बाजूला लावल्या गेलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी या मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. याआधी सुद्धा मोनो रेल्वे बंद पडल्याचे प्रसंग घडलेले आहेत, पण ती तांत्रिक अडचण किंवा तेव्हा बंद पडलेली मोनो ही काही वेळातच सुरू झालेली होती किंवा लोकांना रेस्क्यू लवकर करण्यात आलेलं होतं कारण दरवाजे उघडू शकले होते. पण आता आज दरवाजे उघडू न शकल्यामुळे सर्वात मोठी अडचण अग्निशमन दलासमोर उभी ठाकली आणि एक एक करून हळूहळू आता प्रत्येक प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी शर्थीची मेहनत किंवा शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल घेत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईकरांची आज खऱ्या अर्थानं दैना झालेली आहे कारण मुंबईकरांची सगळ्याच बाजूनं कोंडी झाली. सकाळपासूनच पाऊस बरसतोय. सगळ्यात पहिला फटका बसला तो लोकल रेल्वेला, त्याच्यानंतर रस्ते वाहतुकीला. आता कुठूनही घरी जाण्याचा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी मोनो रेल्वेला पसंती दिली, तर या मोनोने सुद्धा धोका दिला. मोनो रेल्वे तांत्रिक कारणामुळे बंद पडली आणि अशा
आम्ही सहा वाजता अडकलेलो वरती. रेस्क्यू झालं ना, पण आता रेस्क्यू झालं थोडा वेळ या ना साहेब. नाही पण रेस्क्यू झालं ना, अरे पण रेस्क्यू झालं ना. अटक केली का? रेस्क्यू झालेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आहे, पण पोलिसांचा हा प्रयत्न आहे की त्यांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी पोहोचवलं जावं. आणि अजूनही बरेचसे प्रवासी आतमध्येच अडकलेले आहेत, त्या प्रत्येकाच्या सुटकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर मोनोरेलच्या प्रवाशांचे रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कसं सुरू आहे त्याचे पुढचे अपडेट्स आपण जाणून घेऊया माझा सहकारी विलासकडनं. धन्यवाद ज्ञानदा. आणि टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारी ही दोन दृश्य अतिशय महत्त्वाची मुंबईतल्या रेस्क्यू ऑपरेशनची. खरं तर मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा कसोटी पाहणारा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 3 दिवसापासून मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्या पावसानं आज टोक गाठलं आणि पहाटेपासूनच मुंबईत जो अति मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर मुंबईकरांची वाट जिथं जिथं अडवता येईल तिथं तिथं या पावसानं अडवून धरली. सकाळी लोकल, रस्त्यावरती पाणी आणि त्यानंतर वाट काढत कुठेतरी मोनोरेलचा पर्याय जे हवेतून जाते म्हणजे वरून ब्रिजवरून जाते तो पर्याय तरी आपण निवडावा म्हणून जे मुंबईकर त्याच्यात बसले त्यांची सुद्धा सुटका या इसकी वजह से टिल्ट हो गया. तो कितनी देर फंसे रहे आप लोग लगभग इसमें? यहाँ पर खड़े होकर के 1 घंटा से ज़्यादा हो गया. अच्छा, और और बीएमसी ने किस सबसे तरह बड़ी समस्या ये थी कि सफोकेशन ज़्यादा हो रहा था. मैं तो अस्थिर था लेकिन बहुत सारे लेडीज जो अभी भी फंसे हुए हैं उनको सफोकेशन हो रहा है, बहुत परेशान हो रहे हैं. अब तो खिड़की तोड़ी है, कुछ कांच तोड़े हैं, तो उससे कुछ खिड़की तो अभी लास्ट मोमेंट में अंदर से जबरदस्ती तोड़ा है तब जाकर के थोड़ी सी हवा मिली है. नहीं तो 1 घंटे से मोनोरेल खड़ा था, वेंटिलेशन का कोई साधन नहीं. इतना पतला सा एक कांच का है, उसको हल्का सा घुमा करके इतनी पैक पब्लिक है, वो थोड़ा सा वेंटिलेशन क्या काम में आएगा, कुछ भी काम में नहीं आएगा. ट्रेन बंद है इसलिए ओवरलोड थी है. लोकल ट्रेन बंद है, वो तो मौसम का एक अपना है, कुछ नहीं कर सकते हैं, प्राकृतिक आपदा है. लेकिन मोनोरेल की जो सर्विस है ना हमेशा से खराब रही है, बिल्कुल भी खराब रही है. कभी भी इसमें अभी तो गर्दी है तो ठीक है, नहीं तो गर्दी नहीं भी रही ना तो भी पब्लिक सेटिस्फेक्शन इसमें बिल्कुल भी नहीं मिलता है. बीच में कभी भी बंद पड़ती है और अगर कंप्लेन करो फोन नंबर पे तो बोलते हैं कि आप एक काम करो, मैं ईमेल आईडी देता हूँ, आप मेल कर दो. जब पैसेंजर बीच में अटक जाता है तो वो कहाँ मेल करेगा, उसको तो इंस्टेंट रेस्क्यू चाहिए. अभी मुझे ये आश्चर्य हो रहा है कि यहाँ आने के बाद भी 1 घंटा पब्लिक फंसी रही. इतना सफोकेशन था कि बेहोश होने की स्थिति आ रही थी. औरतें अंदर में रो रही थी, उनको सब मिल करके ढाढ़स दे रहे थे कि रुको, कुछ नहीं हो जाएगा, टीम आ गई है, कुछ ना कुछ तो करेगी. तो ये जो है ना ड्रिल इनका नहीं हुआ है कभी इस ढंग से कि पब्लिक अगर फंस जाए तो हम कैसे इसको उतारें. मोनोरेल MMRDA को ड्रिल करने की जरूरत है कि हम कैसे. अभी तो ठीक है, अगर आग लग जाती है एक साइड में इंजन में तो क्या होता, आप ये बताओ. पहले भी आग का इंस्टेंस हुआ, आग की घटना पहले भी हुई है. अगर आज आग लगती तो क्या होता, एक भी पब्लिक को बचा पाते क्या, नहीं बचा पाते, सबके सब जल के मर जाते हैं. तो थोड़ा सा ड्रिल जो कैसे करना है इसको थोड़ा सा रिव्यू करने की जरूरत है. MMRDA को अपने सिस्टम में सुधार लाने की जरूरत है, कई जगह सुधार लाने की जरूरत है, एक नहीं हर जगह सुधार लाने की जरूरत है. जो लोग हैं वो सुरक्षित, किसी को चोट लगी है? चोट कैसे लगेगी, सफोकेशन हो रहा है, ऑक्सीजन की कमी हो रही है, ऑक्सीजन लेवल कम हो रहा है और वो परेशान हो रहे हैं. बस एक दूसरे को हिम्मत दे करके वो एक दूसरे को टिकाए हुए हैं, नहीं तो पसीना पसीना अंदर हवा नहीं जा रही. यहाँ से अनाउंसमेंट कर रहे हैं, अंदर किसी को कुछ पता नहीं चल रहा है कि नीचे क्या बोल रहे हैं. ये स्थिति है. आप पूरी तरह सुरक्षित है, कोई चोट वगैरह नहीं है आपको? मुझे चोट किसी को नहीं है, ना चोट आएगी भी नहीं, भगवान नगरी से कुछ किसी को चोट आए, हर कोई सुरक्षित घर पहुंचे. इसमें ज्यादातर लोग चेंबूर जाने वाले हैं जो कि रेयरली ही ट्रेवल करते हैं इस मोनोरेल में, क्योंकि हार्बर लाइन बंद है. वटाला से उन्होंने सोचा चेंबूर तक जाएंगे, आगे के सोच लेंगे. पनवेल और बेलापुर साइड के मैक्सिमम पैसेंजर हैं, वो पहली बार चढ़े भी और इस तरह से फंस गए. आपका नाम भी फिर से बता दीजिए. हरीश प्रसाद मेरा नाम है. धन्यवाद. थैंक यू.